जंगल स्टोरीजमध्ये आत्तापर्यंत आपण अशा प्राण्यांविषयी ऐकलंय की जे जंगलामध्ये राहतात. पण आज मी तुम्हाला अशा एका प्राण्याविषयी सांगणार आहे की जो शेतामध्ये राहतो, तुमच्या अगदी घरापर्यंत पोहोचलाय. बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट जुन्नरच्या बिबट्याची. नमस्कार, मी अनंत सोनवणे. बिबटे कुठे असतात याच्यापेक्षा बिबटे कुठे दिसत नाहीत असा प्रश्न विचारणं अधिक संयुक्तिक ठरेल अशी सध्याची परिस्थिती आहे. गेल्या काही काळातल्या बातम्या जर तुम्ही पाहिल्या असतील किंवा वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की कुठेतरी नाशिकमध्ये बिबट्या दिसला, कोल्हापूरमध्ये बिबट्या दिसला, पुण्यामध्ये पाषाण रोडवर बिबट्या दिसला किंवा अगदी ठाण्यामध्ये, ठाणे शहरामध्ये मॉलमध्ये बिबट्या आला. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या तुमच्या वाचनामध्ये नक्की आल्या असतील. पण यातही सध्या सर्वाधिक गाजतोय तो परिसर म्हणजे जुन्नर. जुन्नरच्या बिबट्यांची दहशत या मथळ्याखाली अनेक बातम्या दिल्या जात आहेत. गेल्या काही काळामध्ये मानवी मृत्यूचे प्रमाणसुद्धा तिथे वाढलेलं दिसतंय. अगदी पिंपरखेड गावामध्ये शिरूर तालुक्यातल्या अलीकडच्या काळामध्येच 2 लहान मुलांचा आणि एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिथे जनभावनेचा, जनक्षोभाचा उद्रेक झाला. लोक रस्त्यावर आली आणि या बिबट्याच्या विरोधात ठोस कारवाई करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. मग त्या बिबट्याला जेरबंदसुद्धा करण्यात आलं. परंतु हा एक इन्सिडेंट किंवा ही एक घटना नाही. अशा अनेक घटना गेल्या 5 वर्षांमध्ये त्या सगळ्या पट्ट्यामध्ये घडलेल्या आहेत. असं का झालं? हा जुन्नरचा बिबट्या असा चर्चेत का आला? हा नेमका आला कुठून? काही जण म्हणतात की आमच्या लहानपणी तर आम्हाला आठवत नाही की आमच्या गावामध्ये कधी बिबट्या आला होता. मग आताच हा बिबट्या कसा दिसू लागला? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या भागामध्ये. सुरुवातीला आपण पाहूया जुन्नरचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे. जुन्नर वनविभागामध्ये साधारणतः 4 तालुके येतात. खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर. या 4 तालुक्यांमध्ये मिळून 7 फॉरेस्ट रेंजेस आहेत आणि साधारण वनविभागाच्या अंतर्गत असलेला जो परिसर आहे तो जेमतेम 611 किंवा 625 स्क्वेअर किलोमीटर एवढाच असेल. बाकीचं जे सगळं क्षेत्र आहे ते सगळं ओलिताखाली, पिकांखाली असलेलं क्षेत्र आहे. आणि जुन्नरचा हा जो बिबट्या आहे हा जास्त करून ह्या पिकांमध्येच आढळतो आणि त्यामुळेच त्याचे मानवावरचे हल्ले जे आहेत, माणसांवरचे हल्ले जे आहेत ते अलीकडच्या काळात वाढलेले दिसत आहेत. आधी मी म्हटलं तसं की आधी हा बिबट्या दिसत नव्हता, अचानक कसा दिसू लागला? तर असं नाही की तिथे बिबट्या नव्हता. बिबट्या जुन्नरमध्ये पहिल्यापासून होता, पण तो भीमाशंकरच्या डोंगरांमध्ये होता. तो गावाजवळ नव्हता. पुढच्या काळामध्ये असं होत गेलं की जंगलं हळूहळू नष्ट होत गेली. जंगलामध्ये शिकारी होत राहिल्या. बिबट्याचं भक्ष्य असलेल्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्या शिकारी होत राहिल्या. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला प्रगतीचे वारे वाहू लागले. म्हणजे जुन्नरचा जर विचार केला तर या पट्ट्यामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या लघु पाटबंधारे आणि मध्यम आकाराचे पाटबंधारे आले, धरणं आली. म्हणजे पिंपळगाव जोगा असेल, डिंभा धरण असेल, माणिकडोह असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची धरणं तिथे उभी राहिली. आणि मग त्याच्यातून पाण्याचा प्रश्न जो होता शेतीसाठी तो प्रश्न निकाली निघाला. खूप पाणी या क्षेत्रामध्ये आलं. अर्थातच पाणी आल्यानंतर जी जमीन पडीक राहत होती किंवा केवळ जिरायती पिकांसाठी वापरली जात होती ती हळूहळू बागायतींखाली आली. आणि मग द्राक्ष असतील, डाळिंब असतील, केळी असतील, ही पिकं सुरू झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व परिसरामध्ये ऊसाची शेती बेफाम वाढली. ऊसाचे लांब लचक पट्टेच्या पट्टे तयार झाले आणि ऊसाचे कारखाने, साखरेचे कारखाने तयार झाले. या भागामध्ये समृद्धी आली. अर्थातच समृद्धीबरोबर शेतकरी समृद्ध झाला आणि मग घरामध्ये दूध दुभतं वाढलं, गाईगुरं वाढली, पाळीव प्राण्यांची संख्या वाढली. दुसऱ्या बाजूला मी मगाशी सांगितलं तसं जंगलांची संख्या, जंगलाचं प्रमाण कमी होत होतं, वृक्षतोड चालू होती. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम बिबट्यांवर झालेला दिसतो, जुन्नरच्या बिबट्यावर झालेला दिसतो. या बिबट्याने काय केलं? जसजशी जंगलं कमी होत गेली तसतसा हा बिबट्या गावांकडे सरकला, शेतांकडे सरकला. आणि या समृद्धीमुळे, ओलिताखाली आलेल्या जमिनीमुळे या भागामध्ये ऊसाचं प्रमाण वाढलं आणि तो जो ऊसाचा पट्टा होता तो पट्टा या बिबट्याला अतिशय सुरक्षित असा वाटू लागला. कारण आपल्याला माहिती असेल की या सगळ्या जुन्नर आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये ऊसाला पाटाने पाणी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्या शेतामध्ये, शेताच्या पट्ट्यामध्येच पाणी भरपूर मिळायला लागलं. ऊसामध्ये लपण्याची जागा उपलब्ध होती. त्याचबरोबर
पाळीव जनावरं त्यांची संख्या वाढली आणि त्यामुळे एकाच ठिकाणी सुरक्षित लपायला जागा मिळत होती, पाणी भरपूर मिळत होतं आणि त्याचबरोबर पाळीव जनावरांच्या रूपाने भक्ष्यसुद्धा मिळत होतं. त्यामुळे या बिबट्याला हे अतिशय आयडियल, अतिशय आदर्श असा अधिवास या ठिकाणी निर्माण झाला. आता बिबटे शेतामधले, या उसाच्या फळामधले आणि जंगलामधले ते सुद्धा बिबटे आणि हे सुद्धा बिबटे. पण या दोघांमध्ये एक मूलभूत फरक निर्माण झाला. तो असा की जंगलामध्ये जो बिबट्या राहतो त्याच्यावर उपजीविका करणारे, त्याला मारणारे प्राणीसुद्धा आहेत. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ. एक पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ दुसऱ्या पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याची सहज शिकार करतो. हे तर प्रौढ बिबट्याबद्दल सांगितलं. पण बिबट्याच्या मादीची जी पिल्लं असतात ती लहान असताना रानकुत्री असोत किंवा तरस असोत, कोल्हे असोत, लांडगे असोत, हे सारे जे प्राणी आहेत हे सुद्धा या बिबट्याच्या पिल्लांची शिकार करतात. आणि त्यामुळे काय होतं की अगदी 4 पिल्लं जरी मादीने दिलेली असतील तर त्यातली क्वचित एखादे किंवा दुसरंच पिल्लू जगतं आणि अर्थात याचा परिणाम म्हणून संख्या नियंत्रित राहते. इथे काय होतं, ऊसाच्या फळामध्ये वाढलेल्या ज्या बिबट्यांच्या पिढ्या आहेत, म्हणजे आताच्या घडीला कमीत कमी 2 पिढ्या अशा तिथे असतील की ज्या केवळ ऊसाच्या फळामध्येच वाढल्यात, तिथेच त्या जन्माला आल्यात. तर या पिढ्यांचं काय झालं की यांना धोका कोणापासूनच नव्हता. माणूस सोडल्यास त्यांना धोका कोणापासूनच नव्हता. त्यांना खाणारा कुठलाही प्राणी या शेताच्या परिसरामध्ये उपलब्ध नव्हता. माणसाकडून धोका जरूर होता, पण आपल्याला माहिती असेल की बिबट्या हा वाघ किंवा हत्तीसारखाच शेड्यूल 1 या श्रेणीमधला प्राणी आहे. त्याला मारणं हा कायद्याने गुन्हा आहे. खूप मोठी त्याच्यासाठी दंडाची आणि शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे माणूससुद्धा सहजासहजी त्याला मारू शकत नाही. या सगळ्या प्रोटेक्शनमुळे या बिबट्याची संख्या वाढली आणि हाच मूलभूत फरक हा जंगलातला बिबट्या आणि या ऊसाच्या फळामध्ये वाढत असलेला जुन्नरचा बिबट्या यांच्यामध्ये पडला. जंगल स्टोरीजच्या निमित्ताने मी जुन्नर भागातल्या अनेक शेतकऱ्यांशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही बऱ्याचदा बिबट्यांना बघतो, आमच्या शेतावर असतात, बऱ्याचदा ते आमचा रस्ता क्रॉस करून जातात, पण त्यांनी कधी हल्ला केला नाही. आता 2001 पासून म्हणजे 25 वर्षांपासून हे बिबटे जुन्नरच्या शेतांमध्ये राहत आहेत आणि माणसांवर हल्ले करण्याचं प्रमाण त्या काळी खूप कमी होतं. मात्र अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये किंवा अगदी जास्त स्पेसिफिक सांगायचं झालं तर गेल्या 3 वर्षांमध्ये हे हल्ले खूप जास्त वाढलेले आहेत. ते का वाढले त्याचाही आपण परामर्श घेणार आहोत. पण आता आधी आपण बघूयात की शेतकऱ्यांच्या त्याच्याबद्दलच्या काय भावना आहेत. एका बाजूला टोकाचा तिरस्कार आहे, ज्यांच्या घरामधलं एखादं माणूस या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे किंवा जनावर मृत्युमुखी पडलेला आहे किंवा कोणीतरी जखमी झालेला आहे. अशा घरांमध्ये, अशा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड क्षोभ आहे आणि तो समजून घेण्यासारखा आहे. आपण तितकं संवेदनशील असणं आवश्यक आहे. परंतु दुसऱ्या बाजूला काही शेतकरी मला असेही आढळले की ज्यांनी सांगितलं की गेल्या 25 वर्षांमध्ये मी अनेकदा बिबट्याला पाहिलेलं आहे, अनेकदा त्याच्याबरोबर सामना झालेला आहे, पण त्याने कधीही माझ्यावर हल्ला केलेला नाही. माझ्यापासून दूर राहण्याचाच तो प्रयत्न करतो आणि ते खरं आहे. बिबट्याचा स्वाभाविक स्वभाव जो आहे, नैसर्गिक स्वभाव जो आहे, तो असाच आहे की माणसापासून जास्तीत जास्त दूर राहणं. विद्या अथरेय नावाच्या एक संशोधिका आहेत आणि त्यांनी असं म्हटलं होतं की संपूर्ण जगामध्ये मानवी वस्तीमध्ये बिबट्याची सर्वाधिक घनता ही जुन्नर भागामध्ये आहे. असं असून सुद्धा संघर्षाच्या घटना खूप कमी होत्या. याला कारण बिबट्याचा स्वभाव. तो मुळात लाजाळू आहे, थोडासा भित्रा आहे, भयंकर चलाक आहे, मात्र लाजाळू आहे. माणसापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे असं होत होतं की दिवसाच्या वेळेला माणसांचं राज्य चालायचं, शेतीची कामं आणि इतर सर्व गोष्टी चालायच्या आणि जसजशी संध्याकाळ होईल, रात्र होईल, तसतसा बिबट्याचा अंमल सुरू व्हायचा. मग तो बाहेर पडायचा, तो बाहेर फिरायचा, शिकार करणं, इतर सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि या सगळ्यामध्ये मग संघर्षाच्या घटना कमी असायच्या. मात्र अलीकडच्या काळामध्ये संघर्षाच्या घटना वाढू लागल्या. मी जसं म्हटलं तसं रात्रीच्या वेळेत बिबट्या बाहेर पडायचे. मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये, विशेषतः 2025मध्ये असं झालं की दिवसाढवळ्यासुद्धा बिबटे शेतातून बाहेर पडू लागले, घराजवळ येऊ लागले, घराजवळ बांधलेली जनावरं मारू लागले. आपण पिंपळवंडीमधला एक व्हिडिओ कदाचित पाहिला असेल की जिथे घराच्या आतमध्ये लोक आहेत, ओरडत आहेत,
आणि घराच्या बाजूने बिबट्या जात आहे, जनावराची शिकार करत आहे. पिंपळवंडी हे माझं गाव आहे, मी जुन्नर तालुक्यातला आहे, त्यामुळे तिकडची ग्राउंड रिॲलिटी जी आहे ती मला माहीत आहे. शेतकऱ्यांच्या बोलण्यातून सुद्धा मला हे वारंवार जाणवतं की परिस्थिती वेगळी होती. एक सहजीवनाचं नातं बिबट्या आणि माणूस शेतकरी यांच्यामध्ये तयार झालेलं होतं. दोघंही एकमेकांना त्रास देत नव्हते. परंतु हा सगळा सहजीवनाचा प्रवास अचानक कुठेतरी खंडित झाल्यासारखा वाटला. 2025मध्ये दिवसाढवळ्या बिबट्या दिसणं सुरू झालं, त्याचे हल्लेसुद्धा सुरू झाले. 2025मध्ये एक असंही झालं की पावसाळा थोडासा लांबला होता, त्यामुळे दिवसासुद्धा बऱ्याचदा अंधारलेलं असायचं आणि त्या काळामध्ये बिबटे दिवसासुद्धा बाहेर पडू लागले होते. अर्थात आता त्यांची भीड चेपली आहे असं सुद्धा काही शेतकरी सांगतात आणि त्यामुळे दिवसा माणसावर हल्ला करायला किंवा माणसासमोर यायला ते भीत नाहीत असंही काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत, जुन्नरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ असे ठळक मथळे एका बाजूला येत असतानाच आपण जरा डेटा पाहूया. वनविभागाकडून अधिकृतरित्या जो डेटा मिळालेला आहे त्याच्यावर एक नजर टाकली तर काय दिसतं मी तुम्हाला सांगतो. गेल्या 25 वर्षांमध्ये म्हणजे 2001 ते 2025 नोव्हेंबर इथपर्यंतचा डेटा जर पाहिला तर त्याच्यामध्ये असं दिसतं की एकूण 55 व्यक्तींना बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये जीव गमवावा लागलाय. 148 लोक जखमी झाले आहेत आणि जवळजवळ 27,000 गुरं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. अर्थात या सगळ्या नुकसानीसाठी सरकारतर्फे नुकसान भरपाई दिली जाते आणि जवळजवळ 25 करोडपेक्षा जास्त रक्कम नुकसान भरपाईपोटी लोकांना देण्यात आली. अर्थात घरातलं माणूस जाणं किंवा ज्याला आपण पोटच्या पोरासारखं जपतो ते जनावर जाणं, ही जी बाब आहे ती कुठल्याही नुकसान भरपाईने भरून येणारी नाही, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायला पाहिजे. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की 25 वर्षांमध्ये 55 मृत्यू आणि 148 लोक जखमी झाले. काही लोक असंही म्हणतात की याच्या तुलनेत आपण रस्ते अपघातात मरण पावलेल्यांची जर संख्या पाहिली तर ती शेकडो पटींनी जास्त असेल. पण मला ते फार संवेदनशील वाटत नाही, कारण रस्ते अपघात हा अपघाताचा प्रकार आहे आणि इथे जे होतं आहे तो संघर्षाचा प्रकार आहे. त्याच्याकडे आपण संघर्ष म्हणून पाहिलं पाहिजे. माझं वैयक्तिक मत असं आहे की हा बहुतांश हे जे हल्ले होतात बिबट्याचे माणसांवरचे ते सुद्धा एक प्रकारचे अपघातच आहेत. कारण बिबट्याला त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीची असलेली जी व्यक्ती असेल किंवा आकृती असेल ती त्याला आपल्या भक्ष्यासारखी वाटते. त्यामुळे विशेषतः आपण जर पाहिलं असेल की लहान मुलांवरचे हल्ले मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत, कारण त्यांची उंची कमी असते. किंवा परसाकडे बसलेला मोठा माणूस असेल, मोठी व्यक्ती असेल तर त्याच्यावर उकिडवा बसलेल्या व्यक्तीवर हल्ले होतात, कारण ती व्यक्ती त्यांना आपल्यापेक्षा लहान दिसते. त्यामुळे अपघात हा मोठा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आणि नरभक्षक बिबट्या किंवा ज्याला हिंदी मीडियावाले आदमखोर तेंदुआ वगैरे म्हणतात, तो तर अगदी वेगळा प्रकार आहे आणि अतिशय दुर्मिळ प्रकार आहे, ज्याला मानवी रक्ताची चटक लागलेली आहे. माणसाला खाल्ल्याशिवाय दुसरं काही भक्ष्य त्याला पचत नाही, आवडत नाही. अशा प्रकारचा बिबट्या म्हणजे नरभक्षक बिबट्या, तो अत्यंत दुर्मिळ प्रकारातला आहे, हे सुद्धा मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. अर्थात अपघाताने होईना किंवा गैरसमजातून झालेला हल्ला का होईना, पण त्याच्यामध्ये एक माणसाचा जीव जातो, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि ती थांबायला पाहिजे. या सगळ्याविषयी मी जेव्हा जंगल विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो, शेतकऱ्यांशी बोललो, संशोधकांशी बोललो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जुन्नरच्या बिबट्यांचे माणसावर होणारे हल्ले ही मूळ समस्या नाही आहे. मूळ समस्या आहे या बिबट्यांची वाढलेली संख्या. म्हणजे साधारण 93च्या आसपास या ठिकाणी असं म्हटलं जातं की 10 ते 15 बिबटे होते आणि पुढच्या 4 वर्षांमध्ये साधारण 50च्या वर बिबटे गेलेले होते. आणि आताच्या घडीला जर आपण बघितलं, मला हे सांगावंसं वाटतं की कुठलीही शास्त्रोक्त गणती झालेली नाही या भागामध्ये आणि ते होणं शक्यसुद्धा नाही, कारण ऊसाच्या फळामध्ये किंवा अन्य पिकामध्ये लपलेले बिबटे शोधून त्यांची गणती करणं हे केवळ अशक्य आहे. आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो आणि शासकीय अंदाजानुसार साधारण 1000 ते 1200 बिबटे हे जुन्नर वनविभागाच्या क्षेत्राच्या अंतर्गत म्हणजे या 4 तालुक्यांमध्ये असू शकतात. शेतकऱ्यांचं तर म्हणणं असं आहे की 1500 किंवा 2000 सुद्धा असू शकतात. पण अर्थात हा रँडम गेस आहे, याला काही शास्त्रोक्त आधार नाही, म्हणून आपण सध्या 1000 ते 1200 हीच संख्या गृहीत धरूया. पण एवढीच संख्या गृहीत धरली तरीसुद्धा ती खूप मोठी आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे.
त्यामुळे मला असं वाटतं की हल्ले ही मूळ समस्या नसून बिबट्यांची वाढलेली संख्या ही मूळ समस्या आहे. एक म्हणजे बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे स्वाभाविकपणे हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होणं स्वाभाविक आहे. अ, त्याच्याबरोबरच संख्या वाढल्यामुळे बिबट्याचं दर्शन होणं हे सुद्धा प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की बिबट्या दिसल्यानंतर आपल्याला भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. याच्यामध्ये काहीच दुमत नाही. परंतु दिसला बिबट्या, की त्याला पकडण्याची मागणी करा. ह्याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे. WII म्हणजे भारतीय वन्यजीव संस्था या खूप मोठ्या संस्थेच्या जीवशास्त्रज्ञांनी एका कॉन्फरन्समध्ये मांडलेला हा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, की बिबट्याच्या काही पिढ्या या ऊसामध्ये वाढलेल्या आहेत. त्या माणसाबरोबर राहायला तयार झालेल्या आहेत. काही वेळेला काय होतं, की एखादा मोठा पूर्ण वाढ झालेला बिबट्या असतो, त्याला बघून तुम्ही घाबरता आणि त्याला पकडण्याची मागणी करता. त्याने माणसावर कधीही हल्ला केलेला नसतो. कारण तो शिकलेला असतो माणसाबरोबर राहायला. आणि मग जनमताच्या रेट्यामुळे वनविभाग त्या बिबट्याला पकडून नेतं. मग होतं काय? ती जागा रिकामी होते का? नाही. त्या अनुभवी बिबट्याची जागा एक अनुभव नसलेला एखादा तरुण बिबट्या घेतो. या बिबट्याला माणसाबरोबर राहण्याचा अनुभव नसतो आणि मग तिकडे संघर्षाची शक्यता जास्त वाढते. हे शास्त्रोक्त अभ्यासाने एका जीवशास्त्रज्ञाने सांगितलेली माहिती आहे. तर त्यामुळे आपल्याला सुद्धा याचं थोडंसं तारतम्य ठेवावं लागेल असं मला वाटतं. जुन्नरमधल्या बिबट्यांच्या वाढत्या संख्येविषयी जेव्हा मी बोलतो, तेव्हा मी तुम्हाला एकंदरीत भारतामध्ये काय परिस्थिती आहे हे सुद्धा सांगणं आवश्यक आहे असं मानतो. एका अंदाजानुसार, एका पाहणीनुसार असं दिसलंय, की सबंध भारताचा जर विचार केला तर जवळजवळ 65% बिबटे हे संरक्षित वनक्षेत्राच्या म्हणजे ज्याला आपण जंगल म्हणतो, त्या जंगलाच्या बाहेर आहेत. म्हणजे हे बिबटे कुठे आहेत? तर आपल्या शेतावर आहे, आपल्या गावांच्या आसपास आहेत. फक्त बिबटे नव्हेत, 50% काळविटं ही संरक्षित क्षेत्राच्या बाहेर आहेत. 67% हत्ती, 29% वाघ आणि 100% लांडगे हे संरक्षित वनक्षेत्राच्या बाहेर आहेत. आपल्या गावाच्या आसपास आहेत. ही परिस्थिती आहे. त्यामुळे केवळ बिबट्या ही एक समस्या नाही, तर इतरही अनेक वन्यजीव आहेत ज्यांची संख्या जंगलाच्या बाहेर बेसुमार वाढलेली आहे. ती संख्या नियंत्रित कशी करायची हा खूप मोठा प्रश्न आहे. पुन्हा येऊया जुन्नरच्या बिबट्याकडे. आता या जुन्नरच्या बिबट्याचा जो प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे ती आपल्याला कळली, वाढती संख्या. आता ही संख्या नियंत्रित कशी करायची हा सगळ्यात मोठा सवाल आहे. याच्यावर खूप विचारविनिमय चालू आहे, उहापोह चालू आहे, वेगवेगळ्या पातळींवर डिस्कशन चालू आहे. बिबट्याची नसबंदी करावी असा प्रस्ताव अलीकडेच सरकारने मान्य केलेला आहे, केंद्र सरकारने. अर्थात व्यक्तिशः मला असं वाटतं की तो खूप खर्चिक आहे, खूप कठीण आहे, कारण प्रत्येक बिबट्याला पकडून त्याची नसबंदी करणं हा मोठा तापदायक प्रकार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जगामध्ये कुठेही असा प्रयोग झालेला नाही. जुन्नरमध्ये पहिल्यांदा हा प्रयोग होणार आहे. तो किती यशस्वी होईल याबद्दल सर्वांच्याच मनात साशंकता आहे. दुसरा उपाय आहे, या बिबट्यांना पकडायचं, पण मग ठेवायचं कुठे? एक तर पकडणं हे आपल्याला, तुम्हाला, मला वाटतं तेवढं सोपं नाही. बिबट्याला, तो अत्यंत चलाख प्राणी आहे, त्यामुळे त्याला पकडणं तेवढं सोपं नाही. पण चला, काहीतरी मेहनत घेतली, खूप मोठा स्टाफ लावला आणि त्यांना पकडलं, तर त्यांना ठेवायचं कुठे हा मुद्दा आहे. म्हणजे माणिकडोह बिबट निवारा केंद्र जे जुन्नरमध्ये आहे, त्याची कपॅसिटी आत्ता कुठे 100च्या वर गेलेली आहे या डिसेंबरमध्ये. ते पुरेसं नाही. वनताराला, गुजरातमधल्या वनताराला 50 बिबटे पाठवण्याची तयारी सुरू आहे. वनमंत्र्यांनी सांगितलं दक्षिण आफ्रिकेत काही बिबटे जातील. पण तरीसुद्धा ही समस्या मिटेल का? कारण आत्ताच जर आपण म्हणतोय 1000-1200 बिबटे आहेत, तर हे 100, 200, 300, 400 बिबटे इतरत्र पाठवून ही समस्या सुटेल का? त्यांचा जन्मदर जो आहे तो असाच वाढत राहणार असेल, मृत्यूदर नसेल, तर ही समस्या सुटेल का? याच्यावर काय करायचा, काय उपाय करायचा? माधवराव गाडगीळ ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ यांनी अतिशय जहाल असा उपाय सुचवला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की शेतकऱ्यांनाच त्यांना या बिबट्यांना मारायची परवानगी द्या. त्यांनी अतिशय टोकाची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की 1972 साली जो वन्यजीव कायदा संमत झाला तोच मुळात मूर्खपणाचा होता. या वन्यजीव कायद्याच्या अनुसार
वन्य प्राण्यांना मारणं याच्यावर कायद्याने बंदी आणण्यात आली आणि ती फार मोठी चूक होती. शिकारीवर बंदी ही फार मोठी चूक होती, अशी ही टोकाची भूमिका माधवरावांनी घेतली आहे. मी व्यक्तिशः त्याच्याशी सहमत नाही या भूमिकेशी. मात्र त्यांनी असं म्हटलं आहे की या बिबट्यांना मारणं, ठार मारणं हीच एकमेव उपाययोजना आपल्याला करता येऊ शकते. त्यांनी जगातल्या विविध देशांमधलं उदाहरणसुद्धा दिलेलं आहे आणि आपणही जर गुगल केलं तर आपल्याला पाहता येईल की कलिंग म्हटलं जातं त्याला. नियंत्रित पद्धतीने वाढलेल्या लोकसंख्येची, वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या लोकसंख्येची नियंत्रितपणे शिकार केली जाते, त्याचे परवाने दिले जातात आणि मग त्यांची संख्या आटोक्यात आणली जाते. कदाचित पुढच्या काळामध्ये वेळीच आपण सावध झालो नाही, वेळीच काही उपाययोजना केली नाही तर आपल्याला सुद्धा कदाचित याच वाटेनं जावे लागेल की काय, अशी मला शंका वाटते आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट्यांची ही संख्या नियंत्रित होणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जुन्नरमध्ये आज जे होईल, जी उपाययोजना ठरेल ती यशस्वी किंवा अयशस्वी ठरेल, त्याच्यावर पुढच्या अनेक गोष्टी अवलंबून राहणार आहेत. कारण हा प्रश्न फक्त जुन्नरचा नाही, येत्या काळामध्ये नाशिकमध्ये हीच परिस्थिती होणार आहे, कोल्हापूरमध्ये हीच परिस्थिती होणार आहे. त्यामुळे जुन्नरमध्ये जे होईल त्याचं प्रतिबिंब आपल्याला येत्या काळामध्ये इतरत्र पाहायला मिळणार. आणि केवळ बिबट्यांच्या बाबतीत नाही, तुम्ही उत्तर प्रदेशात जा, मध्य प्रदेशात जा, तिथे वाघांच्या, उसामध्ये वाढलेल्या वाघांच्या पिढ्या आज पाहायला मिळत आहेत. तिथे सुद्धा हाच संघर्ष दिसतो आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा वाघांचा आणि माणसाचा संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसतोय. त्यामुळे बिबट्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी जुन्नरमध्ये जो प्रयोग होणार आहे तो पथदर्शी असेल. तोच आपल्याला इतर समस्यांवर सुद्धा मात करण्यासाठी आपल्याला पुढची दिशा दाखवेल असं मला दिसतं. जंगल स्टोरीजचा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि जंगल स्टोरीजमध्ये अशा प्रकारच्या आणखीन कुठल्या गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा.